सह्याद्रीच्या या रांगांमध्ये एक प्राचीन साम्राज्य आजही दडलेलं आहे. पूर्व 2ऱ्या शतकात दख्खनवर उभं राहिलेलं सामर्थ्यशाली सातवाहन साम्राज्य. ही आहे नाणेघाटाची खिंड, कोकण आणि दख्खनला जोडणारा मुख्य व्यापारी मार्ग. या दगडांवर कोरलेला नागनिका राणीचा शिलालेख आजही सातवाहनांची संपूर्ण वंशावळ सांगतो. दगडात खोदलेली ही मोठी जागा त्या काळात व्यापाऱ्यांकडून कर घेण्यासाठी वापरली जात असे. नाणेघाट म्हणजे त्या काळातलं आर्थिक प्रवेशद्वार होतं. नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेलं जुन्नर सातवाहनांची काही काळची राजधानी. इथे 200हून जास्त लेण्या आहेत. व्यापारी कारागीर आणि अगदी यवनदात्यांनी केलेल्या देणग्या इथल्या भिंतींवर कोरल्या आहेत. त्यातून त्या काळातील समृद्ध व्यापार आणि आर्थिक ताकद दिसते. दख्खनची अधिकृत राजधानी होती, प्रतिष्ठान म्हणजेच आजचं पैठण. गोदावरी काठचं हे शहर व्यापार संस्कृती आणि धार्मिक परंपरेचं महत्त्वाचं केंद्र होतं. इथूनच रोमन साम्राज्याशी व्यापार नियंत्रित होत असे आणि म्हणूनच महाराष्ट्रात रोमन सुवर्णनाणी मोठ्या प्रमाणात सापडतात. नाशिकच्या पांडवलेण्यांतील गौतमी बालश्रीचा शिलालेख सातवाहनांच्या पराक्रमाचं जिवंत साक्ष आहे. गौतमीपुत्र सातकर्णीचे युद्धकौशल्य, त्याची कीर्ती आणि दख्खनवरील त्याचं वर्चस्व इथूनच समजतं. कोकण किनाऱ्यावरून सातवाहनांचा समुद्री व्यापार फुलला. मिरी लोह कापड आणि मौल्यवान वस्तू जगभर जात आणि बदल्यात रोमन सोने दख्खनमध्ये येत असे. कोकण ते नाणेघाट, जुन्नर आणि पैठण असा मार्ग महाराष्ट्राला त्याकाळी जगाशी जोडत होता. नाणेघाटाचे दगड, जुन्नरच्या लेण्या, पैठणचा वारसा आणि नाशिकचे शिलालेख, या सगळ्या ठिकाणांतून एकच कथा समोर येते. सातवाहनांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक पाया घडवला. त्यांची छाप आजही सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये जिवंत आहे. आणि हेच होतं भारतामधलं पहिलं एकदेशीयांचं मराठी राज्य.